ऑक्टोबर रोजी अंशतः अनुदानित शिक्षकांना एक महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे आणि या निर्णयाचं जी प्रेस नोट आहे, टप्पावाढीची प्रेस नोट आणि त्याचसोबत जो टप्पावाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाचं इतिवृत्त, त्याची थोडक्यात त्या निर्णयाची माहिती, या दोन्ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग दिनांक 10 ऑक्टोबर 2024 प्रेस नोट. विषय: सध्या 20%, 40%, 60% वेतन घेत असलेल्या शाळांना 20% वाढीव अनुदानाचा टप्पा मंजूर करणे. राज्यातील घोषित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या यादीतील त्रुटीत असलेल्या शाळांना त्यांच्या सोबत पात्र ठरलेल्या शाळांप्रमाणे अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करणे. दिनांक 11 नोव्हेंबर 2023 नंतर प्राप्त प्रस्तावांपैकी अनुदानासाठी प्राप्त शाळांना अनुदानासाठी पात्र करणे. सैनिक शाळांवरील तुकड्यांवर कार्यरत शिक्षक कर्मचारी यांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर करणे. अनुदान पात्रतेच्या निकषानुसार अपात्र ठरलेल्या शाळा तुकड्यांना विवक्षित शाळा म्हणून घोषित करणे. सध्या पहिला विषय: सध्या टप्पा अनुदान घेत असलेल्या शासनमान्य खाजगी अंशतः अनुदानित शाळांना 20% अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 अन्वये विहित निकषांची पूर्तता केलेल्या 820 प्राथमिक शाळा, 3513 वर्ग तुकड्या व त्यावरील 8602 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, 1984 माध्यमिक शाळा, 2380 वर्ग तुकड्या व त्यावरील 24,028 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, 3040 उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, 3043 वर्ग तुकड्या, अतिरिक्त शाखा व त्यावरील 16,932 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, एकूण 5,844 शाळा, 8,936 वर्ग तुकड्या, अतिरिक्त शाखा व त्यावरील एकूण 49,562 म्हणजे जवळपास 49,500 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकरिता हा निर्णय झालेला आहे. अनुदानाच्या विविध टप्प्यावर वेतन अनुदान घेत आहेत त्यांना अनुदानाचा पुढील टप्पा अनुज्ञेय करण्यात आला. या व्यतिरिक्त निराधार स्वावलंबन समिती नाशिक संचलित नूतन प्राथमिक विद्यामंदिर अंबड नाशिक या शाळेच्या इयत्ता 1 ते 7वी प्रथम वर्ग वरील 8 शिक्षकांना अनुदानाचा टप्पा अनुज्ञेय करण्यात आला. यासाठी होणाऱ्या वार्षिक रुपये 935.43 कोटी इतक्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली. दिनांक दुसरा विषय: दिनांक 12/2/2021, दिनांक 15/2/2021 व दिनांक 24/2/2021 नुसार अपात्र झालेल्या परंतु 1 महिन्याच्या विहित मुदतीत त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा तुकड्यांना अनुदानाचा वाढीव अनुदानाचा टप्पा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय दिनांक 12 फेब्रुवारी 2021, 15 फेब्रुवारी 2021 व 24 फेब्रुवारी 2021 नुसार त्रुटीमुळे अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या परंतु 30 दिवसाच्या विहित कालावधीत त्रुटीची पूर्तता केल्याने 40% व 60% अनुदानासाठी पात्र ठरलेल्या एकूण 651 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, 1281 तुकड्यांवरील 5990 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानाचा टप्पा मंजूर करण्यात आला. तसेच त्याकरिता होणारा वार्षिक रुपये 107.10 कोटी इतक्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली. मात्र या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना थकीत रकमेची कोणतीही थकबाकी अनुज्ञेय राहणार नाही. विषय तिसरा: यापूर्वी मंत्रिमंडळ निर्णयामध्ये समावेश नसलेल्या व दिनांक 11/11/2022 नंतर प्राप्त झालेल्या मूल्यांकनात अनुदानासाठी पात्र ठरलेल्या तथापि शासन स्तरावर अघोषित असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना 20% अनुदानासाठी पात्र करून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनांक 11/11/2022 नंतर प्राप्त प्रस्तावातील मूल्यांकनानुसार अनुदानासाठी पात्र असलेल्या अघोषित असलेल्या 231 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, 695 वर्ग तुकड्या, अतिरिक्त शाखांवरील एकूण 2714 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना 20% अनुदान मंजूर करण्यात आले. तसेच फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, फोंडाघाट संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स
वोकेशनल व सायन्स फोंडाघाट, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य प्रथम व विज्ञान प्रथम शाखेवरील 2 पूर्णवेळ पदास 20% अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी होणारा वार्षिक रुपये 57.20 कोटी इतक्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली. चौथा विषय, राज्यातील सैनिकी माध्यमिक शाळांच्या अतिरिक्त तुकड्यांवरील अनुदानासाठी पात्र कार्यरत शिक्षकांना वाढीव 20% अनुदानाचा टप्पा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासन निर्णय दिनांक 26/9/1995 अन्वये मान्यता दिलेल्या राज्यातील 4 सैनिकी माध्यमिक शाळांमधील 20 तुकड्यांवरील 40 शिक्षकांना वाढीव अनुदानाचा 40%, 60% टप्पा अनुज्ञेय करण्यात आला. यासाठी होणाऱ्या वार्षिक रुपये 1.0 कोटी इतक्या आवर्ती खर्चास मान्यता देण्यात आली. शासन निर्णयातील निकषांची पूर्तता न झाल्याने अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या शाळांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा म्हणजेच विवक्षित शाळा म्हणून मान्यता देण्यात आली. हा 5वा विषय आहे. विविध कारणांमुळे निकषांची पूर्तता न केलेल्या अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या 2014 प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा 1727 वर्ग तुकड्या व अतिरिक्त शाखा यांना महाराष्ट्र स्वयं अर्थसहाय्यित शाळा स्थापना व विनिमय अधिनियम 2012 च्या नियम 9 नुसार विवक्षित शाळा म्हणून मान्यता देण्यात आली. त्यास शासनाकडून कोणतेही अनुदान मिळणार नाही. वरील निर्णयाच्या प्रयोजनासाठी एकूण वार्षिक अंदाजे रुपये 1100 कोटी इतका निधी मंजूर करण्याचा आला. या निर्णयाचा लाभ राज्यातील सुमारे 52,324 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना होणार आहे. म्हणजे या निर्णयाचा लाभ जवळपास 52,000 शिक्षकांना होणार आहे. या निर्णयावरती स्वाक्षरी आहे समीर सावंत, उपसचिव, महाराष्ट्र शासन यांची. आता काल जो निर्णय झालेला आहे त्याची देखील एक सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. काल जो निर्णय झालेला आहे, शालेय शिक्षण विभाग शाळांना 1100 कोटींचे वाढीव टप्पा अनुदान मंजूर, 52,000 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लाभ. तर त्याचा इतिवृत्त म्हणा किंवा त्या संदर्भातील कालच्या निर्णयाची सविस्तर माहिती यामध्ये देण्यात आलेली की जी आता आपण त्याच पद्धतीची प्रेस नोट बघितलेली आहे. राज्यातील 2014 शाळांना स्वयं अर्थसहाय्यित म्हणून घोषित करण्याचा तसेच अन्य शाळांना वाढीव टप्पा अनुदान मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते. यासाठी वार्षिक अंदाजे 1100 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याचा आला. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 52,324 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना लाभ होणार आहे. राज्यातील सध्या 20%, 40%, 60% वेतन घेत असलेल्या शासन मान्य खाजगी व अंशतः अनुदानित शाळांना 20% अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात शासन निर्णय दिनांक 6 फेब्रुवारी 2023 नुसार निकषांची पूर्तता एकूण 5,844 शाळा, 8,936 वर्ग तुकड्या, अतिरिक्त शाखा व त्यावरील एकूण 49,562 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकरिता वेतन अनुदानाचा पुढील टप्पा मंजूर करण्यात आला. याशिवाय निराधार स्वावलंबन समिती नाशिक संचालित नूतन प्राथमिक विद्या मंदिर अंबड नाशिक या शाळेच्या इयत्ता 1ली ते 7वी प्रथम वर्ग वरील 8 शिक्षकांनाही हे अनुदान मंजूर करण्यात आले. यासाठीच्या वार्षिक 935 कोटी 43 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. शासन निर्णय दिनांक 12-15-24 फेब्रुवारी 2021 नुसार त्रुटीमुळे अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या परंतु 30 दिवसांच्या विहित कालावधीत त्रुटीची पूर्तता केल्याने 40% व 60% अनुदानासाठी पात्र ठरलेल्या 651 प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय तसेच त्यांच्या 1,281 तुकड्यांवरील 5,990 शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वेतन अनुदानाचा टप्पा मंजूर करण्यात आला. यासाठीच्या वार्षिक 107 कोटी 10 लाख रुपयांच्या इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. मात्र यात शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कोणतीही थकबाकी देता येणार नाही. यापूर्वीच्या मंत्रिमंडळ निर्णयामध्ये समावेश नसलेल्या व दिनांक
11 नोव्हेंबर 2022 नंतर प्राप्त झालेल्या मूल्यांकनात अनुदानासाठी पात्र ठरलेल्या तथापि शासन स्तरावर अघोषित असलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 20% अनुदानासाठी पात्र करून अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार मूल्यांकनानुसार अनुदानासाठी पात्र असलेल्या अघोषित असलेल्या 231 प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय त्यांच्या 695 वर्ग तुकड्या, अतिरिक्त शाखांवरील 2714 शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना 20% अनुदान मंजूर करण्यात आले आहे. याशिवाय फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी, फोंडाघाट संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स, व्होकेशनल व सायन्स, फोंडाघाट, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य प्रथम व विज्ञान प्रथम शाखेवरील 2 पूर्णवेळ पदास 20% अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात आली. यासाठी वार्षिक 57,20,00,000 रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. राज्यातील सैनिकी माध्यमिक शाळांच्या अतिरिक्त तुकड्यांवरील अनुदानासाठी पात्र कार्यरत शिक्षकांना वाढीव 20% अनुदानाचा टप्पा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासन निर्णय दिनांक 26 सप्टेंबर 1995 अन्वये मान्यता दिलेल्या राज्यातील 4 सैनिकी माध्यमिक शाळांमधील 20 तुकड्यांवरील 40 शिक्षकांना वाढीव अनुदानाचा 40%, 60% टप्पा अनुज्ञेय करण्यात आला. यासाठी होणाऱ्या वार्षिक 1,02,00,000 रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. शासन निर्णयातील निकषांची पूर्तता न झाल्याने अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या शाळांना स्वयंअर्थसहाय्यित शाळा मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार विविध कारणांमुळे निकषांची पूर्तता न केल्याने अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या 2014 प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा त्यांच्या 1,727 वर्ग तुकड्या व अतिरिक्त शाखा यांना महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा स्थापना व विनिमयन अधिनियम 2012च्या नियम 9 नुसार विवक्षित शाळा म्हणून मान्यता देण्यात आली. या शाळांना शासनाकडून कोणतेही अनुदान मिळणार नाही.